निवडणुकीवर लक्ष असेल तुर्तास पाहणार आहोत सुपरफास्ट 50 बातम्या। सरासरीपेक्षा पेट्रोल डिझेलची मागणी वाढलेली आहे। साठेबाजी होतीये। 23% पेट्रोलची तर डिझेलच्या मागणीमध्ये 52% वाढ झाल्याची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची माहिती। तर शेतकऱ्यांना डिझेल मिळालं पाहिजे यासाठी प्रयत्नशील फडणवीसांची प्रतिक्रिया। दिल्लीमध्ये सीएनजीच्या दरात प्रति किलो 2 रुपयांची वाढ। सीएनजीचे दर 81 रुपयांवरून 83 रुपये प्रति किलोवर पोहोचले। कालपर्यंत सीएनजीचा दर 81 रुपये 9 पैसे इतका होता। तर मुंबईमध्ये आजपासून सीएनजीचा दर 84 रुपये प्रति किलो नवा दर असणार आहे। इंधन दरवाढीचा एसटीला देखील फटका बसतो। इंधन दरवाढ अशीच सुरू राहिली तर एसटीची भाडेवाढ होणार। एसटीच्या भाडेवाढीवरून परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची प्रतिक्रिया। स्कूल बसच्या भाड्यामध्ये 10 ते 15% वाढ। पेट्रोल डिझेल दरवाढीमुळे स्कूल बसच्या भाड्यात वाढ। स्कूल बस भाडेवाढीचा सर्वसामान्य पालकांना फटका बसण्याची शक्यता। नांदेड परिवहन विभागाला इंधन दरवाढीका महिन्याला 50 लाखांचा वाढीव इंधन खर्च। नांदेडच्या नवआगारातून दररोज एसटीच्या 2082 फेऱ्या। आठवड्यातून 3 दिवसच प्रत्यक्ष वर्ग सुरू ठेवा आणि 2 दिवस ऑनलाईन वर्ग भरवा। महाराष्ट्र स्कूल बस ओनर्स असोसिएशनची मागणी आहे। इंधन दरवाढीमुळे शाळा बस सेवांवर मोठा परिणाम। कांदा प्रश्न सोडवण्यासाठी उद्या सरकारचा शिष्टमंडळ उद्या दिल्लीला जाणार। मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसोबत सरकारच्या अनेक मंत्र्यांची केंद्रीय सहकार मंत्री अमित शहांसोबत बैठक। कांद्याच्या दरावरून नाशिकच्या चांदवडमध्ये शेतकऱ्यांचा महामोर्चा। रोहित पवारांच्या नेतृत्वामध्ये शेतकऱ्यांचं मुंबई आग्रा महामार्गावरती आंदोलन। रोहित पवार, हर्षवर्धन सपकाळ, शशिकांत शिंदे आणि दानवे कांद्याच्या माळा घालून आंदोलनामध्ये सहभागी। कांदा प्रश्नी विरोधकांचं राजकीय आंदोलन आहे। कांदा कापल्यावर देखील विरोधकांच्या डोळ्यात अश्रू येणार नाहीत। मुख्यमंत्री फडणवीसांची मवियाच्या मोर्चावर टीका। 2023 मध्ये निवडणुकांच्या आधी देवेंद्र फडणवीसांनी कांदा खरेदीसाठी 24 रुपयांची घोषणा केली। आता मतं मिळाल्यानंतर 12.5 रुपयांचा दर घ्यायचा का? रोहित पवारांचा सवाल। तर शेतकऱ्यांसाठी राज्यातील सर्व महामार्ग अडवण्याचाही सरकारला इशारा। कांद्याला 3000चा दर मिळालाच पाहिजे। वेळ पडली तर मुंबईसह मंत्रालय ठप्प करू। शशिकांत शिंदेंचा सरकारला इशारा। तर नाशिकच्या कांदा द्राक्षा संदर्भात फक्त शरद पवार निर्णय घ्यायचे। शशिकांत शिंदेंची प्रतिक्रिया। छत्रपती संभाजीनगरमधील गंगापूर वैजापूर महामार्गावरती शेतकऱ्यांचं आंदोलन। कांद्याला प्रति किलो अवघा 1.25 रुपयांचा दर मिळाल्यानं शेतकरी संतप्त। गंगापूर बाजार समितीच्या गेट समोरच कांदा फेकून शेतकऱ्यांचं आंदोलन। कांद्याला प्रति क्विंटल 100, 125 ते 130 रुपयांचा दर मिळाल्यानं शेतकरी संतप्त। पुण्यामध्ये घोडागाडी घेऊन काँग्रेसचं आंदोलन। काँग्रेसकडून पेट्रोल आणि डिझेल दरवाढीच्या विरोधामध्ये घोषणाबाजी। इंधन दरवाढ आणि कांद्याच्या घसरलेल्या दरावरून सोलापूरमध्ये काँग्रेसचं रास्ता रोको आंदोलन। सोलापूर पुणे आणि सोलापूर हैदराबाद राष्ट्रीय महामार्गावरती प्रणिती शिंदेंचा रस्त्यावरच ठिय्या। तर काँग्रेस कार्यकर्त्यांकडून मुंडन करून निषेध व्यक्त। पंतप्रधान मोदी ट्रम्प यांच्या आहारी गेलेत। काँग्रेसच्या खासदार प्रणिती शिंदेंचं वक्तव्य। ट्रम्प बोले मोदी डोले अशी अवस्था झाली आहे। इंधन टंचाई आणि कांदा प्रश्नी सोलापूरमध्ये काँग्रेसच्या आंदोलनामध्ये खासदार प्रणिती शिंदे यांची टीका। नागपूरमध्ये महागाई विरोधात शरद पवार गटाचे नेते अनिल देशमुख यांचं आंदोलन। इंधन दरवाढ, कांद्याच्या घसरलेल्या दरावरून आंदोलन। चंद्रपूरमध्ये काँग्रेसचे नॉट रिचेबल नगरसेवक हे नगराध्यक्ष भाजप आमदारांसोबत दिसले। भाजपसाठी व्हिक्टरी साईन दाखवताना काँग्रेसचे नगराध्यक्ष भास्कर ननावरे यांचा फोटो समोर आलेला आहे। आमची लोक पैशाने विकली गेली आहेत। चंद्रपूरमध्ये घोडे बाजार प्रचंड तेजीत आहे। 5-5 लाख देऊन नगरसेवकांना घेऊन गेले। माझ्याकडे पुरावे आहेत। वडेट्टीवार यांचा पुनरुच्चार। तर भाजपचा धर्माचा अजेंडा यशस्वी झालाय। वडेट्टीवारांची टीका। भाजपच्या संपर्कात असलेल्या काँग्रेसच्या नगरसेवकांवर कारवाई होणार। वडेट्टीवारांच्या मतदारसंघातील काँग्रेसचे नगराध्यक्ष भास्कर ननावरे भाजप आमदारासोबत व्हिक्टरी साईन दाखवताना समोर आल्यानंतर विजय वडेट्टीवार यांचा इशारा। पुण्यामध्ये काँग्रेसमधील अंतर्गत संघर्ष सभाट्यावर कोल्हापूरचा पैलवान पुण्यात आला। कोल्हापूरमध्ये हरला आणि पुण्यातही पक्ष सपाट केल्याचे बॅनर। पुण्याचे प्रभारी असलेल्या काँग्रेस नेते सतेज पाटील यांच्यावर उघड नाराजी। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून दिल्लीमध्ये रविवारी अचानक शहांची भेट। विधान परिषद राज्यातील राजकीय परिस्थिती संदर्भात चर्चा झाल्याची माहिती। भेटीदरम्यान शिंदेंसोबत शिक्षण सम्राट माजी मंत्रीही उपस्थित होते, सूत्रांची माहिती।
दिल्लीमध्ये एनडीएच्या नेत्यांना भेटलो त्यामध्ये गैर काय? दिल्लीमध्ये झालेल्या भेटीवरून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रतिक्रिया. दिल्लीतील नेत्यांना भेटणारच, शिंदेंची प्रतिक्रिया. आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये आज जिल्हा प्रमुखांची बैठक. दरम्यान बैठकीआधी साताऱ्यातील जिल्हा प्रमुखाचे भावनिक पत्र लिहून राजीनामा. 30 वर्ष निष्ठेने काम करून योग्य दखल मिळाली नाही, घेतली नाही. सातारा जिल्हा प्रमुख संजय भोसले यांच्याकडून नाराजी व्यक्त. पक्षामध्ये गळचेपी होतीये, चांगलं काम करून शाबासकी मिळतच नाहीये, मातोश्रीपर्यंत जाऊ दिलं जात नाही. ठाकरेंच्या सेनेचे साताऱ्याचे जिल्हा प्रमुख संजय भोसले यांचं वक्तव्य. ठाणे विधान परिषद निवडणुकीमध्ये मोठा ट्विस्ट. रवींद्र फाटक यांना बवियाच्या हितेंद्र ठाकूर आणि क्षितेश ठाकूर यांची भेट घेतली आहे. या भेटीने अनेक चर्चांना उधाण आलेलं आहे. बवियाचे नेते क्षितेश ठाकूर यांना ठाणे विधान परिषदेची उमेदवारी मिळण्याची शक्यता वर्तवली जाते आहे. विधान परिषदेसाठी शिंदे ठाण्याची जागा बवियाला सोडण्याची शक्यता आहे. बवियाचे क्षितेश ठाकूर नालासोपारा मतदारसंघाचे माजी आमदार आहेत. यवतमाळच्या आर्णी पालिकेमध्ये शिंदे सेनेच्या नगरसेवकाला मारहाण. दोघांनी लोखंडी रॉडनं नगरसेवकावर हल्ला केला. नगरसेवक पवन साफले यांना मारहाण. तर क्षुल्लक कारणावरून उपनगराध्यक्षाच्या कॅबिनमध्ये येऊन मारहाण झाल्याचं समोर. केरळचे नवे मुख्यमंत्री व्ही.डी. सतीशन यांनी घेतली आहे पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट. मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर भेट घेतल्याची माहिती. सांगलीमध्ये पंचायत समिती सदस्यांनी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या विधान परिषद निवडणुकीमध्ये मतदानाचा अधिकार देण्याची मागणी केली आहे. जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देत ही मागणी केली आहे. मागणी मान्य न झाल्यास लोकशाही मार्गाने आंदोलन छेडण्याचाही इशारा देण्यात आलाय. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या उपस्थितीमध्ये राष्ट्रवादीच्या आजी माजी आमदारांची आज बैठक. विधान परिषद निवडणूक आणि पक्षांतर्गत सुरू असलेल्या घडामोडींवर चर्चा केली जाणार. चित्रपट महामंडळाच्या निवडणुकीशी काहीही संबंध नाहीये. निवडणुकीच्या मैदानामध्ये स्वतः उतरतो, ओएसडीला पाठवत नाही. लोकांनी चिकलफेक करण्यापूर्वी सत्यता तपासली पाहिजे. चित्रपट महामंडळाच्या निवडणुकीवरून झालेल्या आरोपांवरती उदय सामंत यांची प्रतिक्रिया. मराठी चित्रपट महामंडळ निवडणुकीच्या वादात अभिनेत्री आणि शिवसेना नेत्या दीपाली सय्यद यांची उडी. मराठी चित्रपट महामंडळाच्या निवडणुकीत भ्रष्टाचार झाल्याचा आरोप. 30,000 सभासदांना मतदानाच्या हक्कापासून वंचित ठेवल्याचा दीपाली सय्यद यांचा आरोप. गोकुळ दूध संघासाठी सप्टेंबरमध्ये मतदानाची शक्यता आहे. 30 जुलैपर्यंत अंतिम मतदार यादी प्रसिद्ध होण्याची शक्यता. सूत्रांची माहिती. तर 10 ऑगस्ट पासून उमेदवारी अर्ज दाखल करून घेण्याची तयारी सूत्रांकडून स्पष्ट. नीट पेपरफुटी प्रकरणी अटकेत असलेल्या शिवराज मोठेगावकरचे पाय आणखी खोलात आहेत. शिवराज मोठेगावकरच्या स्पेशल बॅच आता सीबीआयच्या रडारवर. शिवराज मोठेगावकरनं काही खास विद्यार्थ्यांसाठी स्पेशल बॅच सुरू केली होती. स्पेशल बॅच मधील सगळ्या विद्यार्थ्यांची सीबीआयकडून चौकशी. नीट पेपरफुटी प्रकरणात तिन्ही मनीषांच्या मालमत्तेची चौकशी होणार आहे. नीट पेपर फोडून तिन्ही मनीषांनी मालमत्ता खरेदी केल्याचा संशय आहे. 2024 मध्ये फुटलेल्या नीट पेपरमध्ये देखील सहभाग असल्याचा संशय आहे. प्रताप सरनाईक यांनी स्वतःची पेट्रोल गाडी विकत इलेक्ट्रिकल वाहनाची खरेदी केलेली आहे. मोदींच्या आवाहनाला प्रतिसाद देत प्रताप सरनाईक यांचा हा निर्णय आहे. सिद्धिविनायक मंदिरात दर्शन घेतल्यानंतर कामाला सुरुवात करण्यात आली आहे. गोंदियामध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या भाववाढीनं छोट्या व्यावसायिकांना फटका बसलेला आहे. मालवाहतूक करणाऱ्या छोट्या व्यावसायिकांना जुने दर परवडतच नाहीयेत. नव्या दरासाठी ग्राहक तयार होत नसल्यानं आर्थिक अडचण होतीये. पनवेल कर्जत रेल्वे मार्ग 2 महिन्यांमध्ये प्रवाशांसाठी खुला होणार. पनवेल स्टेशन परिसरातील सिडकोचा राखीव प्लॉट पार्किंगसाठी उपलब्ध करून देणार. खासदार श्रीरंग बारणेंची माहिती. मुंबईच्या नायगाव परळमधील बीडीडीवासीयांचा म्हाडा कार्यालयावरती धडक मोर्चा. 200 ते 300 बीडीडीवासीय मोर्चात सहभागी. पुनर्विकास प्रकल्पातील आश्वासनांची पूर्तता न केल्यानं सगळे नागरिक आक्रमक. पुण्याच्या शिरूर शहरामध्ये वाढत्या अतिक्रमणांवरती नगर परिषदेचा बुलडोझर. वाहतूक कोंडी आणि अपघाताच्या घटना वाढल्यानं प्रशासनाची कारवाई. प्रशासनाकडून 90हून अधिक अतिक्रमण जमीनदोस्त. उद्या अधिक महिन्यातील पहिली एकादशी असल्यानं जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस यांच्याकडून श्री विठ्ठल मंदिर परिसरामध्ये पाहणी. पंढरपूरमध्ये दर्शन रांग, चंद्रभागा, वाळवंट परिसराचा घेतला आढावा. अधिक मासानिमित्त पंढरपूरमध्ये लाखो भाविक दाखल.
भंडाऱ्यातील त्रिमूर्ती चौक ते गांधी चौक रस्त्याच्या अर्धवट कामामुळे वाहन चालकांची मोठी अडचण, नागरिकांकडून तात्काळ कामं पूर्ण करण्याची मागणी। नाशिकच्या मालेगावमध्ये वादळी वारा आणि पावसामुळे डाळिंब बाग उद्ध्वस्त। संदीप देवरे या शेतकऱ्याच्या 3 एकर डाळिंब बागेवरील अंतरलेले नेट शेड उडून गेलेले आहे। डाळिंबाच्या फांद्या तुटून पडल्याने बागेचं मोठं नुकसान झालंय। वाशिम जिल्ह्यातील डिझेल तुटवड्याचा भाजीपाला बाजारावर परिणाम होतोय। वाहतूक कमी झाल्यानं एपीएमसीतील भाज्यांची आवक 35% घटली आहे। जळगावच्या चाळीसगावमध्ये तिरपोळे येथे 20 वर्षांपासून बंद असलेल्या शेती वहिवाट रस्त्याचा प्रश्न अखेर मार्गी लागलेला आहे। जेसीबीच्या सहाय्याने यावेळेस हटवण्यात आले हे सगळे अडथळे। प्रशासनाच्या कारवाईनंतर शेतकऱ्यांसाठी हा रस्ता मोकळा करून देण्यात आलाय। नंदुरबार जिल्ह्यामध्ये रोजगार हमी योजनेमुळे 27 लाखांच्या हाताला काम। ग्रामीण भागामध्ये रोजगार हमी योजनेमुळे स्थलांतराला आळा बसणार। हिंगोलीच्या सेनगावमधील भानखेडामध्ये शेतीचं काम करत असताना अंगावर वीज पडल्यानं तरुण शेतकऱ्याचा मृत्यू झालाय। तरुण शेतकऱ्याच्या मृत्यूमुळे भानखेडा गावावरती शोककळा पसरली आहे। वाशिमच्या रिसोड पोलिसांकडून चोरी गेलेला 6,12,000 रुपयांचा मुद्देमाल काही तासात जप्त करण्यात आलाय। सीसीटीव्ही, सायबर तंत्रज्ञान आणि गोपनीय माहितीच्या आधारे एका महिलेला अटक। वर्ध्यामध्ये बदलीसाठी लाच मागितल्याप्रकरणी वरिष्ठ लिपिक एचसीबीच्या जाळ्यात सापडलाय। राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या विभागीय कार्यालयातील वरिष्ठ लिपिक ताब्यात आहे।